लक्ष्मण टॉक्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण आलेलो आहोत रांजणगाव पुणे येथे, जिथे की माझी बहीण राहते आणि तिचा टेलरचा व्यवसाय आहे आणि तिनं शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे आणि सध्या तिचं शिक्षण पण 4थी पास नापासच आहे, पण तिने आता स्वतःच्या कर्तृत्वावर एक नवी ओळख व्यवसायामध्ये केलेली आहे। तर योगायोगाने मी आज इकडं तिला भेट देण्यासाठी आलो होतो। तर तिचा जो व्यवसाय आहे तर त्याच्याविषयी आपण तिच्याकडून माहिती घेऊ। चला तर छोटंसं दुकान जे की रांजणगाव येथे स्थित आहे। जे ब्लाऊज शिवलेले आहे आणि कपडे वगैरे नमस्कार ताई। नमस्कार, बोला। लक्ष्मण टॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे। तर मला सांगा, तुम्ही आता कोणत्या प्रकारचं ब्लाऊज शिवतात? मी का हे कॉलरचं ब्लाऊज आहे। आणि किती प्रकारचे तुम्हाला ब्लाऊज शिवता येतात? सर्व प्रकारचे ब्लाऊज येतात मला, बोटनेक, प्रिन्सेस, जेवढे प्रकार आहेत तेवढे। आणि शिलाई काय आहे त्याचं? शिलाई बोटनेकची 350 रुपये, प्रिन्सेसची 250 रुपये, कटोरी आणि 4 टकची 200 रुपये। आणि तुम्ही कधीपासून या व्यवसायामध्ये उतरले आहात? मला 7 वर्ष झाले। आणि कुठं शिकलात तुम्ही अगोदर? मी इथं शिकले, मी रांजणगाव मध्येच राहते, रांजणगाव मध्येच क्लास केला। आणि एकंदरीत तुमचं आता हे तर तुमचं स्वतःचं दुकान आहे का किरायाने? किरायाने आहे माझं दुकान। आणि राहायचं माझं स्वतःचं घर आहे। आणि दिवसातून तुम्ही किती शिवता? मी दिवसातून कट करून 7-8 शिवते। ठीक आहे। आणि तुमचा पत्ता कुठं आहे? आमचा पत्ता रांजणगाव गणपती। रांजणगाव गणपती। आणि तुमचं गाव? आमचं गाव नांदेड। नांदेड मध्ये कुठलं? नांदेड मध्ये पाथरड, हातगाव। मग तुम्ही इथं रांजणगाव मध्ये कधीपासून आलात? आम्ही रांजणगाव मध्ये आम्हाला आता 10 वर्ष झाले। 10 वर्ष झाले? हो। आणि काय म्हणतात, तर तुम्हाला असं का वाटलं की तुम्ही इथं या क्षेत्रामध्ये तुमचं करिअर करणार? तुमचं शिक्षण किती झालं? माझं शिक्षण काहीच नाही। किती? 4थी? हो। 4थी असून तुम्ही हा व्यवसाय करता, तर महिन्याला तुमची किती सरासरी इन्कम? 20 ते 25 हजार रुपये सहज मी कमवू शकते। अच्छा, हो। ठीक मला आहे। लिहिता येत नाही आणि वाचता पण येत नाही। मग तुम्ही ते मेजरमेंट कसं घेतात? ते बरोबर आता डोक्यात बसले माझ्या ते। हो। आणि एकंदरीत तिथला महिलाचा कसा प्रतिसाद आहे तुम्हाला? खूप चांगला आहे, खूप चांगला आहे। माझं एक म्हणजे कस्टमर कुठं जात नाही, माझ्याकडेच येतात। आणि मशीन ही ऑटोमॅटिक आहे का? अगोदर होती का ही मशीन? नाही, ही नव्हती, माझ्याकडे दुसरी होती, म्हणजे अशी हाफ सेटरची होती, नंतर फुल सेटरची होती, नंतर ही घेतली। अच्छा, हो। ठीक आहे। आणि तुमच्या या व्यवसायामध्ये तुमचे पती तुम्हाला सहकार्य करतात का? हो, खूप सहकार्य करतात। ड्युटी 12 तास ड्युटी करून येऊन सुद्धा मला पिको फॉल करू लागतात साड्या। हो। बरं। तुमचा पत्ता कुठे आहे म्हणले? रांजणगाव गणपती। रांजणगाव गणपती लेडीज शॉपिंग। लेडीज शॉपिंग। ठीक आहे, चालते, धन्यवाद।